सुनेला जर सासू आवडली नाही तर एका दिवशी संध्याकाळी खिचडी भजे कुरकुरीत पापड सासूला येथेच खाऊ घालायचे आणि एक हिवराचं गंडल आणून असं बारक्या दगडावर घासायचं आणि थोडंसं दुधात टाकायचं आणि म्हणायचं आत्या हळदीचं दूध प्या, सकाळच्याला कपडा आणायला जायचं. सोपं झालं त्याला. अण्णा पण नाही हो नाही, ऐका ना पुढचं अण्णा, ऐका ना ऐका ना ऐका ना पुढचं. असं कसं सांगेल काही बी. मग ज्या सुनेनं सासूसाठी असं केलं त्या सुनेला अशी सून भेटणार. दिवा लावता लावताच सासू झोपल्याच्या नंतर मुद्दाम अंगावर टाकणार. बाई रात्री उंदरानं दिवा पाडला आणि आत्या रात्रीच जळाल्या. अशी सून तिला भेटल. हिवरामध्ये 20 सांगितलं बरं, अजून 5-4 तत्व आहेत पण वेळ फार पुढे गेलाय. आज काय करायचं माहितीये का, भगवंताचा जन्म म्हणून नारळ तर फोडायचंच. मग सांगतो सगळ्या कथा. इंटरव्हेल तुम्ही म्हणू लागले बापू बरं आता हे माणसं आहेत मी का रेड्या आहे का, मग का गुडघे दुखत नाहीत का, मग तर एरीच अपघातात मोडलेले याच्यानंत आधीच तर रेंज येते. पण 1 तर 3 तास, हल्ली 3 तास भागवतात झाक्या मध्ये एक अर्ध प्रमाण तर बद्ध आहे, मुद्दाम आहे. प्रमाण पुरावा देण्यासाठी आहे, पुरावा देण्यासाठी आहे पुरावा. काय होतं माहितीये का, जितका वेळ भगवंताच्या चिंतनात घातला का तितका वेळ वक्त्याला त्याचा आशीर्वाद मिळत असतो. आणि वक्त्यानं 3 तास जर इतरत्र कामात घातले तर श्रोत्यांकडे मिळालेल्या आभास पापाच्या प्रत्ययानं वक्ता नरकाला जात असतो. म्हणून आपल्या घडीचे काटे कुरकुर 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 फिरते ते बघत राहायचं नाही, आपण आपलं बोलत राहायचं. योग असा आला, हिवरा पवित्र झाला. 7व्या अवतारामध्ये विकल्प नावाचा एक प्राण आहे, एक जीवातली एक व्यक्ती आहे. हा विकल्प हिवराच्या झाडावर आरक्षित झाला. एकाही झाडानं विकल्पाला आपलंसं केलं नाही, हिवरानं आपलंसं केलं. आणि मंथरा ज्या वेळेला पुष्पान्याकरता निघाली त्यावेळेला मंथरा त्याच झाडाखाली बसली, त्यावेळेला विकल्प तिच्या अंगावर गेला. विकल्पाला हिवराच्या झाडावर बसण्यासाठी देवतेनं सांगितलं, कारण विकल्पाला सांगितलं एकही झाड अपवित्र नाही तुला बसू द्यायला, बेशरम सुद्धा बसू देणार नाही, बेशरम सुद्धा बसू देणार नाही. का नाहीच जर काठी भेटली तर पताका बेसरामाच्या काडीत पण लावता येते, कारण पताकीत इतकी ताकद आहे. काडी कोणती लावली ती सांगूच नको, पताका त्याला पवित्र करते. साबरी वाढिन्नल्या सरळा वरी फळनात पोकळा कास्तन झाले गळा शिळी जैशी. एवढं अपवित्र. म्हणून तर गोकर्ण चरित्रामध्ये 7 कांड्याच्या येळूमध्ये धुंदुककारी बसिलता. येळू अपवित्र कशाने झाला, जगाच्या नाशाकरता अस्त्रविद्येची प्राप्ती करण्यासाठी तपाला बसलेला रावणाचा सख्खा बाचा, त्याचं नाव होतं सांब. लक्ष्मणाच्या हातात अस्त्र पडलं आणि हा मृत्यू पावला. ह्या नालायकाचं रक्त वेळूच्या जाळीला लावलं, त्यावेळेसपासून येळू अपवित्र. पताकेने येळू पवित्र केला. तुम्हाला सांगतो मलया निळू चंदन सगळ्या झाडाला सुगंधी करते पण येळूला करीत नाही. का, याला सांबाचं रक्त लागलं. सांब हा परमार्थिक नव्हता. कोण सांब, शूर्पणखीच्या तुटलेल्या नाकाचीचं पोरग. कोण या संगतीत कोण वाईट होईल आणि कोण चांगला होईल बघा. विचार करा, पताका जर भगवी पताका बेसरामाच्या काडीला लावली तर त्या काडीला पण गंध लावते. आता तिचं बेसरम म्हणून पाहत नाही, तिला काय म्हणून पाहते, धर्माची पताका म्हणून, तिला गंध म्हणून. इतकी ताकद आहे पताकेत, एवढी ताकद आहे धर्माच्या. तो विकल्प त्याच्यावर बसला. देवाने विनंती केली, विकल्प मंत्रेच्या अंगात जाणं गरजेचा होता.
विकल्प जर मंत्रेच्या अंगात गेला नसता तर प्रभू रामचंद्र वनवासाला गेले नसते, वनवासाला गेले नसते तर सीता सोबत नेल्या नसत्या, सीता सोबत नेल्या नसत्या तर रावणानं नेल्या नसत्या, रावणानं नेल्या नसत्या तर प्रभू रामचंद्र लंकेत गेले नसते, प्रभू रामचंद्र लंकेत गेले नसते तर रावण मेला नसता, आणि रावण मेला नसता तर 33 कोटी देवता बंदिस्त मोकळ्या झाल्या नसत्या. म्हणून विकल्पाला बसण्यासाठी हिवर अर्जित का हिरण्यकश्यपूचं रक्त त्याच्यावर पडलं. चला पुढे. पुढे गेल्याच्या नंतर भगवंतानी पुन्हा एकदा हात झटकली, ती मोहाच्या झाडावर पडली. हिवरानं सांगितलं, काय माझ्यावर काय पाप, काय पाप नाही, तुझ्यामुळे देवता मुक्त होतील. तितकंच काम दिलं त्याला. बंदीतल्या देवता मुक्त झाल्या त्या फक्त हिवरामुळे. मग दुसऱ्यांदा हात झटकल्याच्या नंतर मोहाच्या झाडावर रक्त पडलं. तर मोहाच्या झाडात बऱ्यापैकी विष गेलं बरं का. मोहाच्या झाडाला फुलं आल्यावर झाडाला पान राहत नाही, आणि मोहाच्या फुलाचं ज्यानं पाणी पिलं त्याच्या घरावर पत्तर राहत नाही. हे ओरिजिनल विष गेलं मोहाच्या झाडाला, ओरिजिनल. पण तोही शरण आला. आमचं काय असं पाप की देवानं आमच्यावर टाकलं. मग लुप्तादि पिंडाति वसंती काला यतोति तर्पण्य द्रोणे स्थितायाम यत चंदनेनम यत पिंडजायम पितरादि तृप्ति आधिपत्याति जायम. त्याला वरदान दिलं, पितृपक्षाच्या दिवशी तुझ्या पानाची केलेली पंत्रवाळी त्याच्यावरचा नैवेद्यच पितराला अर्जित होईल. आणि त्या मोहाच्या पानाचा द्रोण करायचा, त्याच्यात ते हळीत उगळायची, आणि तोच गंध पक्षाच्या दिवशी पितराला लावायचा या बोटाने. त्याला ते वरदान देऊन टाकलं. आता थोडस विष राहिलं बरं. मग करावं काय. औदुंबराचं झाड होतं, त्याच्या पानामध्ये नख रोवली. देवाचं विष शमन झालं. औदुंबरानं सांगितलं, प्रभू एक काय टाकलं आमच्यावर, काही काळजी करू नका, तुमच्या 3 देव बसतील, ब्रह्म विष्णू महेश, चतुरस्थानी, अष्टमस्थानी आणि द्वादशस्थानी. ज्या वेळेला गुरु येत असतो त्यावेळेला माणसाला तो अनिष्ट ठरत असतो. ज्याला चतुर, अष्टम आणि द्वादश स्थानात गुरु असला की दुसऱ्याचं भांडण मिटवायला जाणाऱ्याला पण काठी लागत. गुरुचा कोप असा असतो. आणि या गुरुला जर शमन करायचं असेल तर गुरुवारी ती बारकी खडी साखर म्हणतात ना, कल्फी, ही खडी साखर नागिनीच्या पानावर ठेवून ते नागिनीचं पान आणि खडी साखरी औदुंबराच्या बुडाला ठेवायची आणि 11 प्रदक्षिणा करायच्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा. टाळी टाळी वाजवा सर्वांनी, भजन करा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. दुसरा आशीर्वाद दिला, तुला सतत फळ येईल. औदुंबराचा बार कधी संपत नाही. एक फुलवारा गेला की दुसरा येत असतो. नित फळ उंबराशी सतत. उमराच्या दोड्याची भाजी खात जा कधी कधी. शरीरातले 3 प्रकारचे आजार कायमचे नष्ट होतात. कायमचे जातात 3 प्रकारचे आजार. वक्ते बाबा सांगायचे. ते उमरा असे बारीक असतात ना, त्यावेळेला मोठे झाल्यावर त्यांच्या त्या जीवाचं वास्तव्य असतं. पण ज्या वेळेला बारीक असतात का त्यावेळेला त्याच्यात जीव नसतो. एकदम ती अशी